या व्हिडिओमध्ये आपण असा एक फंड पाहणार आहोत जो तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये असायलाच हवा असं मी का म्हणतोय तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात। जो फंड तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये असायला हवा त्या फंडचं नाव आहे निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड। हा फंड मार्केटमध्ये आला 16 सप्टेंबर 2010 मध्ये। या फंडची फंड साईज आहे 60,372 करोड रुपये। टॉपच्या स्मॉल कॅप फंडपैकी सगळ्यात जास्त फंड साईज असलेला हा फंड आहे। हा फंड निफ्टी स्मॉल कॅप 250च्या इंडेक्सला फॉलो करतो म्हणजे काय तर स्मॉल कॅप 250 इंडेक्समध्ये असलेल्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करण्याचं काम करतो। म्हणजे मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट ही या इंडेक्समध्ये असलेल्या कंपनीजमध्ये तो करतो। याचा फंड मॅनेजर आहे समीर रिच, जे 2017 पासून हा फंड मॅनेज करतात आणि त्यांच्याकडे 32 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे। या फंडचा एक्सपेन्स रेशो आहे रेग्युलरमध्ये 1.42 आणि डायरेक्टमध्ये 0.63। हाच फंड आपल्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये का असायला हवा ते सांगतो। हे आहेत टॉपचे स्मॉल कॅप फंड आणि ते फंड किती स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतात ते इथे सांगितलंय। कोणचा स्मॉल कॅप फंड आहे जो 91 स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो। बँक ऑफ इंडियाचा स्मॉल कॅप फंड 67 स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो। कॅनरा रोबेको 93 स्टॉक्समध्ये, टाटाचा स्मॉल कॅप 51 स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो। HSBCचा स्मॉल कॅप फंड 98 स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो। SBIचा स्मॉल कॅप फंड 55 स्टॉक्समध्येच इन्व्हेस्ट करतो। पण जर तुम्ही निपॉन इंडियाचा स्मॉल कॅप फंड पाहिला तर तो 210 स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो। म्हणजे जेव्हा तुम्ही 1000 रुपयाची SIP ह्या फंडमध्ये करता त्यावेळेस तुमचे 1000 रुपये 210 स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट केले जातात। आणि जर तुम्ही टाटाचा स्मॉल कॅप फंड पाहिला तर तुमचे 1000 रुपये फक्त 51 स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट केले जातात। 210 स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट केल्यामुळे एखाद्या कंपनीमध्ये जरी लॉस झाला तरी बाकीच्या 209 कंपन्या त्या लॉस रिकवर करण्याचं काम करतात आणि तुमचा जी इन्व्हेस्टमेंट आहे ती डायव्हर्सिफाय राहते। पर्टिक्युलर कंपनीमध्ये किंवा 50 कंपनीजमध्ये राहत नाही किंवा 100 कंपनीजमध्ये राहत नाही, तर ती 210 कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट होतात। म्हणजे 10 रुपये एका कंपनीमध्ये, 10 रुपये एका कंपनीमध्ये, एका कंपनीमध्ये 20 रुपये, अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली जाते 210 कंपनीजमध्ये। या फंडचा पोर्टफोलिओ जर तुम्ही पाहिला तर 95% इन्व्हेस्टमेंट ही इक्विटीमध्ये केली जाते आणि अदर्समध्ये 4.7% इन्व्हेस्टमेंट यांची आहे। आता जर कंपनी वाईज तुम्ही ॲलोकेशन पाहिलं तर लार्ज कॅपमध्ये यांची इन्व्हेस्टमेंट 6.88% आहे, मिड कॅपमध्ये 11.61% आहे, स्मॉल कॅपमध्ये 52.94% इन्व्हेस्टमेंट आहे आणि अदर्समध्ये 24.50% आहे। म्हणजे ओव्हरऑल 95.93% इन्व्हेस्टमेंट ही त्यांची इक्विटी होल्डिंग्समध्ये आहे। आणि जर तुम्ही हा पोर्शन पाहिला तर मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट ही यांची स्मॉल कॅप कंपनीजमध्ये आहे, कारण की हा स्मॉल कॅप कॅटेगरीमधला फंड आहे म्हणून यांची इन्व्हेस्टमेंट स्मॉल कॅप कंपनीजमध्ये जास्त असते। आता ती कोणत्या सेक्टर्समध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती पाहूयात। इंडस्ट्रियल प्रोडक्ट्समध्ये 9%, इलेक्ट्रिक इक्विपमेंटमध्ये 7%, कन्झ्युमर ड्युरेबलमध्ये 6.5% इन्व्हेस्टमेंट आहे, बँकमध्ये 5.9% इन्व्हेस्टमेंट आहे, ऑटो कंपोनंट्समध्ये 5.7% आहे, कन्स्ट्रक्शन्समध्ये आहे, फार्मसीमध्ये आहे, फायनान्समध्ये आहे, IT सॉफ्टवेअर्समध्ये आहे। जर तुम्ही पाहिलात तर काही सेक्टर फंड फक्त कन्झ्युमर ड्युरेबल्स रिलेटेड असतात, काही सेक्टर फंड फार्मा रिलेटेड असतात, काही सेक्टर फंड डिफेन्स आणि एरोस्पेस रिलेटेड असतात, काही सेक्टर फंड पॉवर रिलेटेड असतात। अशा टाईपचे फंड मार्केटमध्ये आहेत, पण हा जो फंड आहे तो सगळ्या टाईपच्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय। म्हणजे तुम्ही पहा ना, एवढे सगळे सेक्टर्स आहेत आणि सगळ्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट आहे। म्हणजे मीडियामध्ये सुद्धा आहे, IT हार्डवेअरमध्ये सुद्धा आहे, डायव्हर्सिफाय FMCGमध्ये सुद्धा आहे। म्हणजे एकाच सेक्टरमध्ये पूर्ण 40% किंवा 30% इन्व्हेस्टमेंट त्यांची नाही आहे, तर सगळ्या सेक्टर्समध्ये त्यांची थोडी इन्व्हेस्टमेंट आहे। हा फंड रिटर्न किती देतोय ते पहा। एका वर्षामध्ये 51% रिटर्न देतोय, 2 वर्षात 48% रिटर्न देतोय, 3 वर्षात 39.92% म्हणजेच जवळपास 40% रिटर्न देतोय, 5 वर्षामध्ये 41% रिटर्न आहे, 10 वर्षामध्ये 26% रिटर्न आहे आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला आहे तेव्हापासून याने 27% रिटर्न दिलेले आहेत।
म्हणजे जर ग्राफ तुम्ही पाहिलात तर 10पेक्षा जास्त वर्ष जर या फंडमध्ये कोणी इन्व्हेस्ट केलं असेल तर त्याला 27%च्या आसपास आरामशीर रिटर्न मिळत आहेत. आणि हा फंड मार्केटमध्ये आला 2010मध्ये. म्हणजे 2010पासून ते आत्तापर्यंत म्हणजे 15 वर्षामध्ये याने 27% रिटर्न दिलेले आहेत. हा आहे निपॉन इंडियाचा गेले 5 वर्षाचा चार्ट. आणि या चार्टमध्ये तुम्ही पहा, ब्ल्यू कलरची लाईन आहे निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंडची आणि ऑरेंज कलरची लाईन आहे निफ्टी स्मॉल कॅप 250ची. तर ही या लाईनच्या नंतर बघा केवढा मोठा स्पाईक आलेला आहे आणि एवढे चांगले रिटर्न्स हा फंड तुम्हाला देतो आहे. कुठेही या ऑरेंज लाईनला टच झालेला नाही 2021 नंतर. सेम कॅटेगरीमध्ये असलेले इतर जे स्मॉल कॅप फंड आहेत त्यांचे रिटर्न्स पहा. SBI 10 वर्षामध्ये तुम्हाला 24% रिटर्न देतो आहे. HSBC तुम्हाला 21% रिटर्न देतो आहे. क्वांट 21% रिटर्न आहे. DSP स्मॉल कॅप 21% रिटर्न आहेत. कोटक 20% रिटर्न आहेत. आणि हे सगळे टॉपचे फंड आहेत. हे सगळे जे आहेत हे सगळे टॉपचे फंड आहेत. आणि याचा एक वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी पोस्ट केलेला आहे की टॉप स्मॉल कॅप फंड कोणते आहेत ते. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर तो नक्की पहा, म्हणजे तुम्हाला त्यामध्ये या फंडच्या इतर सगळ्या डिटेल्स तुम्हाला पाहता येतील जशा आपण या फंडचा पाहतो आहोत तशा. तर हे सगळे टॉपचे फंड आहेत आणि या टॉपच्या कुठल्याही फंडने 24%पेक्षा जास्त रिटर्न दिलेले नाहीत. म्हणजे जर 10 वर्षापेक्षा जास्त जर तुम्ही या फंडमध्ये राहिलात तर तुम्हाला 27%पेक्षा जास्त रिटर्न्स मिळू शकतात. बाकीचे जे फंड्स आहेत त्यांची फंड साईज बघा तुम्ही, 32,000 करोड, 33,000 करोड, 16,000, 24,000, 23,000. आणि आपण आता जो म्युच्युअल फंड पाहतोय तो आहे निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड आणि याची फंड व्हॅल्यू आहे 60,372 करोड रुपये. म्हणून मी म्हणालो होतो की तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये असा एक स्मॉल कॅप फंड असायलाच हवा जो तुम्हाला अशा प्रकारचे चांगले रिटर्न्स येणाऱ्या काळामध्ये देणार आहे. या फंडमध्ये जर तुम्ही SIP सुरू केली असती, जेव्हा हा फंड मार्केटमध्ये लॉन्च झाला तेव्हा 5,000ची SIP जर चालू केली असती 15 वर्षासाठी, म्हणजे आत्तापर्यंत 15 वर्ष झालेले आहेत आणि ह्या 15 वर्षामध्ये त्याने 27% रिटर्न दिलेले आहेत. तर 27% रिटर्नमध्ये तुमचे इन्व्हेस्टमेंट असती 9 लाख रुपये आणि आत्ता 15 वर्षानंतर तुम्हाला मिळाले असते 1,22,42,000 रुपये. म्हणजे फक्त 9 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटवरती तुम्हाला 1,22,00,000 रुपये मिळत आहेत. म्हणजे कोणीही विचार केला नसेल असे हे रिटर्न्स आहेत. आणि जर हीच इन्व्हेस्टमेंट तुम्ही 3,000ची, म्हणजे काही लोकांना 5,000 रुपये SIP सुरू करू शकत नाही, तर त्यांनी 3,000ची जर SIP सुरू केली असती या फंडमध्ये आणि 15 वर्ष भरले असते तर 27%च्या रिटर्नने त्यांची इन्व्हेस्टमेंट असती 5,40,000 आणि रिटर्न जे मिळणार आहेत ते 73 लाख रुपये आहेत. मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर तुम्हाला नवीनच जॉब लागला आहे आणि तुमची अर्निंग आता जस्ट सुरू झाली आहे, तुमचं वय 24-25 वर्ष असेल, तर तुम्ही 4,000ची, 3,000ची किंवा 5,000ची SIP सुरू करा. काही लोकांना जर 10,000ची SIP शक्य आहे तर त्यांनी 10,000ची SIP सुरू करा. फक्त पुढचे 15 वर्ष, 15 पण नाही, मी तर सांगतो फक्त 10 वर्ष SIP सुरू करा. आणि अशा टाईपच्या फंड्समध्ये जर तुम्ही SIP सुरू केली पुढचे 10 वर्ष तरी 12 लाखाची तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे आणि 27%च्या रिटर्नच्या हिशोबाने 61 लाख रुपीज तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे एवढे चांगले रिटर्न्स हा फंड तुम्हाला देतो आहे. हीच अशीच इन्व्हेस्टमेंट पुढचे 20 वर्ष जर तुम्ही चालू ठेवली तर 24 लाखावरती तुमची जवळपास 9 करोड रुपये जमा होणार आहेत. 9 करोड रुपये. बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की हे शक्य नाही आहे, पण मी तुमच्यासमोर सगळा डेटा दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या इन डिटेल्स सांगितलेलं सुद्धा आहे. या फंडचे रिटर्न्स आता आपल्याला जे दिसत आहेत 27%, ते दरवर्षी चांगले रिटर्न्स मिळत आहेत म्हणून नाही. तर आता मी तुम्हाला हा जो डेटा दाखवत आहे यामध्ये पहा, 2014मध्ये 96% रिटर्न दिले होते एका वर्षात त्याने. 96%, म्हणजे 10,000चे डायरेक्ट त्याने 19,000 रुपये केले होते 2014मध्ये या फंडने. नंतर 2014-15मध्ये 14% रिटर्न आले आणि याच कॅटेगरीमधल्या इतर फंड्सने 7% रिटर्न दिले होते. 2016मध्ये याच कॅटेगरीमधल्या इतर फंडने 4% रिटर्न दिले, याने 5% दिले. इथे 2017मध्ये 63% रिटर्न आहेत. 2018-19मध्ये तर पूर्ण मायनसमध्ये रिटर्न्स आहेत. म्हणजे जिथे इतर फंड -15 होते तर हा -17 होता, इतर फंड -2 होते तर हा -3 होता. म्हणजे रिटर्न्स जेव्हा मायनस जातो आहे तेव्हा जातो आहे, पण ज्यावेळेस प्लसमध्ये रिटर्न्स देतो आहे त्यावेळेस तो तुम्हाला जे इतर कॅटेगरीमधले जे फंड्स आहेत त्या कम्पेअर हा तुम्हाला जबरदस्त रिटर्न काढून देतो आहे. पहा ना, इथे 22% आहे. इथे कोरोनाच्या काळामध्ये 22% इथे देत होता कॅटेगरीमधला. इथे किती देतो आहे? 28%. इथे 51%, इथे 71%. आणि आत्ता 2024 चालू आहे,
बाकीचे फंड 19% रिटर्न देत आहेत आणि हा फंड तुम्हाला 27% रिटर्न देतो आहे. मी हे सगळं तुम्हाला का दाखवतो आहे की तुम्ही जेव्हा एखाद्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करता, तो फंड एखाद्या वर्षी चांगला परफॉर्म नाही करणार, पण पुढच्या वर्षी तो चांगला परफॉर्म करू शकतो, त्याच्या पुढच्या वर्षी तो अजून चांगला परफॉर्म करू शकतो. प्रत्येक वेळेस हे एवढेच चांगले रिटर्न्स येऊ शकत नाही. मार्केट कधी अप असतं, कधी डाऊन असतं, त्या हिशोबाने तुम्हाला तुमचे रिटर्न्स मिळत राहतील. पण कंटिन्युअसली जर 5-6 वर्ष तुम्हाला रिटर्नच मिळत नाही आहेत, तर तुम्ही त्या फंडमधनं एक्झिट होऊ शकता. पण काही वर्ष तरी पेशन्स ठेवावे लागतील आणि त्याच कॅटेगरीमधले इतर फंडचा परफॉर्मन्स पण सुद्धा आपल्याला पाहावा लागेल. कॅटेगरीमधले इतर जे फंड आहेत ते चांगले रिटर्न्स देत आहेत आणि आपला फंड जर चांगले रिटर्न देत नसेल, तर त्यावेळेस आपण त्या फंडमधनं एक्झिट होणं चांगलं असतं. हा कोणत्याही प्रकारचा बाय किंवा सेल रिकमेंडेशनचा व्हिडिओ नाही आहे. हा फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट कराल, त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचा पूर्ण डिटेल ॲनालिसिस करूनच त्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करा, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये खूप चांगले रिटर्न्स मिळतील आणि तुम्ही इन्व्हेस्ट केलेल्या पैशाचं काहीतरी चीज होईल. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. चला लवकरच भेटूया आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.